नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील विषय विज्ञान आपण पाहणार आहोत. विज्ञान विषयामधील एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या नवीन पाठाचं नाव आहे मुलांनो आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन या पाठाबद्दलची आपण अधिक माहिती या पाठाच्या माध्यमातून घेणार आहोत. आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच काय? आपत्ती याचा अर्थ काय की एखादं ओढवणारं जे संकट आहे की जे न सांगता येणार आहे, म्हणजेच त्याला आपण काय बोलतो आहोत? आपत्ती बोलतो आहोत. संकटांना आपत्ती म्हटलं आहे. आणि व्यवस्थापन म्हणजे काय? मॅनेजमेंट आहे की जर एखादं संकट आलं आहे, आपत्ती आलं आहे, तर आपण त्याचं कशा प्रकारे मॅनेजमेंट करू शकतो, कशा प्रकारे त्याची व्यवस्थापन म्हणजे त्या संकटासाठी असणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत, ज्या उपाययोजना आहेत त्या कोणत्या प्रकारे करू शकतो, म्हणजेच त्याला आपण व्यवस्थापन म्हणत आहोत. म्हणजेच आपण त्याला म्हणणार आहोत मॅनेजमेंट. तर आपत्ती व्यवस्थापन या पाठामध्ये मुलांना आपण अनेक आपत्त्याबद्दलची आपण आज चर्चा करणार आहोत. आपण डिस्कस करणार आहोत की आपत्त्या ह्या कोणकोणत्या आपत्त्या आहेत आणि त्यावरचे त्याची कारणे कोणती असू शकतात, त्याच्यावरचे उपाय कोणते असू शकतात आणि आपण कसं रोखू शकतो, या सर्व घटकांसंबंधीची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. म्हणून आपण पाहणार आहोत की या पाठामध्ये असणाऱ्या ज्या सर्व प्रकारच्या ज्या नैसर्गिक आपत्त्या आहेत, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं मुलांना की ज्या आपत्ती आहेत ह्या 2 प्रकारच्या आहेत. एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि एक मानवनिर्मित आपत्ती आहे. मग नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणते प्रकार पडतात आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये कोणते प्रकार पडतात हे देखील आपण मुलांना पाहिलेलं आहे. तर मुलांना आपण पाहणार आहोत की जे नैसर्गिक आपत्ती आहेत मग त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की जे ढगफुटी आहे म्हणा, जे वीज चाकाकणे आहे, वीज कडाडणे आहे, वीज पडणे आहे, त्याचप्रमाणे सुनामी आहे, महापूर आहे, फ्लड आहे, ज्वालामुखी आहे आणि त्याचप्रमाणे मानवनिर्मित म्हणू शकतो की ज्याप्रमाणे बॉम्बस्फोट आहे, पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे. मग या सर्व जे आपल्या निसर्गनिर्मित आपत्त्या आहेत, ढगफुटी आहे, तर या घटकाबद्दलचीच आपण मुलांना आज माहिती संबंध पाठामध्ये सर्व घटकाबद्दलचं आपण माहिती घेणार आहोत. बघा, या पाठामध्ये आपण काही नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करणार आहोत. मग आता कोणत्या नैसर्गिक आपत्तीचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की दुष्काळ आहे, ढगफुटी आहे, महापूर आहे, वीज पडणे आहे, ज्वालामुखी आहे, सुनामी आहे. या आपत्तीचे परिणाम काय आहेत आणि उपाय काय आहेत याबद्दलची आपण अधिक माहिती घेणार आहोत. या सर्व टॉपिकना आपण आता कव्हर करणार आहोत. चला तर मुलांना आपण सुरू करूया स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की ज्या सर्व आपत्त्या आहेत या आपत्त्या म्हणजे नेमकं काय आहे, त्या कशा असतात, त्याचं जे स्वरूप आहे ते किती भयानक आहे हे देखील तुम्हाला माहीत आहे. बघा, आता इथे त्यांनी दिलं आहे मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती. आता हे आपलं आधीच क्लिअर झालेलं आहे की मानवनिर्मित आपत्ती ही कोणती आहे आणि नैसर्गनिर्मित आपत्ती कोणती आहे. की जी मानवनिर्मित आपत्ती आहे ती मानवाने ओढवलेली आहे म्हणून त्याला मानवनिर्मित बोलतात. जे निसर्गाने ओढवलेली आहे की निसर्गामार्फत झालेली जी आपत्ती आहे तिला आपण नैसर्गिक आपत्ती बोलत आहोत. मग मुलांना या दोघांमधले जो परिणाम आहे तो कसा आहे? सारखाच आहे का त्याच्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात येऊ शकतो? की ज्याप्रमाणे जी आपत्ती येत आहे त्या आपत्तीवर त्याचा परिणाम हा अवलंबून असतो. आणि बघा, इथे त्यांनी सांगितले मानवनिर्मित आपत्ती. मग याच्यामध्ये काय चित्र दाखवलंय? जे पहिलं चित्र आहे बॉम्बस्फोटाचं आहे की एखाद्या ठिकाणी बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करणं, मग ते इमारत असू दे, जमीन असू दे, एखादा बगीचा असू दे किंवा एखादं घर असू दे, हे काय केलं आहे? बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो कसा आहे? मानवनिर्मित आपत्तीचा आहे. परंतु ही नैसर्गिक आपत्ती म्हणजे ढग गोळा होणे, वीज चमकणे, ढगफुटी होणे, पाऊस पडणे, त्याचप्रमाणे आपण पुरुष ज्वालामुखी आहे, महापूर आहे, फ्लड आहे, सुनामी आहे, त्यामुळे वीज पडणे आहेत. मग या ज्या सर्व आपत्त्या आहेत त्या कशा आहेत मुलांनो? तर ह्या निसर्गनिर्मित आहेत, म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहेत. या 2 गोष्टींमधील आधी फरक आपण समजून घेतलेला आहे, कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला आधी हे क्लिअर होणं फार गरजेचं आहे की नेमकी आपत्ती म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की जे संकट आहे, आपत्तींना आपण काय म्हणत आहोत? संकट म्हणा. मग हे संकट कसं आहे? मानवनिर्मित आहे का निसर्गनिर्मित आहेत? मग आज आपण मानवनिर्मित तर निसर्गनिर्मित आपत्ती ह्या कोणकोणत्या आहेत आणि त्यांना आपल्याला त्यांची कारणं कोणती आहेत, त्याच्यावर आपण त्याचे परिणाम कोणते होतात आणि त्याचे उपाय आपण काय करू शकतो हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, आता यांनी दिलेलं आहे मागील येतेत आपण मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती हे आपत्तीचे 2 प्रकार पाहिले आहेत. जसं मी आत्ताच तुम्हाला क्लिअर केलं की मागील येतेमध्ये आपण बघितले की मानवनिर्मित आपत्ती कोणती आहे, निसर्गनिर्मित आपत्ती कोणती आहे, याचा आपण सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे. या 2 घटनेमधला फरक देखील तुम्हाला जाणवलेला आहे की नेमकं जो प्रकार आहे आपत्तीचा तो कोणता आहे हे देखील आपल्या इथे क्लिअर झालं आहे. आता
आता बघा ते म्हणत आहेत निसर्ग निर्मित व मानव निर्मित म्हणजेच मॅनमेड म्हणजे मानव निर्मित आपत्ती हे क्लायमेट्स एकमेकांशी संबंधित हे एकमेकांशी संबंधित असतात क्लायमेटच्या मार्फत की जर निसर्ग निर्मित आपत्ती व्हायची असेल तर ही मानवाच्या चुकामुळे देखील ती आपत्ती कधी कधी ही घडू शकते. बघा आता बघा इथे दिले आहे मानव निर्मित व निसर्ग निर्मित ही आपत्ती एकमेकांशी संबंधित आहेत, एकमेकांबरोबर ते त्यांचं संबंधित आहे, त्याच्यामुळे ते घटना घडत असतात. हवामानातील बदलामुळे म्हणजे जर हवामानात बदल होत आहे, बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी होणे, सुनामी होणे, वादळ होणे इत्यादी निसर्गनिर्मित आपत्ती ह्या उद्भवतात. आता हे निसर्गनिर्मित आपत्ती कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. बघा हवामानातील बदलामुळे ह्या आपत्त्या घडत असतात. इथे दिलेलं आहे जे हवामानामध्ये जेव्हा बदल घडतात म्हणजे जेव्हा वातावरणामध्ये बदल होतो की ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो जेव्हा उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जे ऋतू चक्र आहे हे ऋतुचक्र हे एकामागून एक होत राहतं. परंतु असं चक्र कधी बिघडतं का? म्हणजे आपण पावसाच्या जागी कधी थंडी झाली आणि थंडीच्या जागी जर पाऊस पडलाय तर जेव्हा हवामानात बदल घडतो तेव्हा ह्या सगळ्या घटना घडण्याला सुरुवात होतात. कोणत्या घटना? वीज पडणे, ढगफुटी होणे, सुनामी होणे, वादळ होणे इत्यादी निसर्ग आपत्ती ह्या उद्भवतात किंवा उद्भवू शकतात. आता इथे जी तुम्हाला जमीन दिसत आहे ही जमीन कशी आहे? पूर्णपणे कोरडी जमीन आहे. म्हणजे हा भाग कसा आहे? दुष्काळग्रस्त भाग म्हणून आपण त्याला घोषित केला जातो. पण आपण आता ते शिकत आहोत की निसर्ग निर्मित आपत्तीमध्ये कोणकोणत्या आपत्त्या आलेल्या आहेत आणि ह्या आपत्त्या आहेत वीज पडणे, दुष्काळ होणे, ढगफुटी होणे, सुनामी होणे, वादळे होणे हे सर्व कारणे कशामुळे होत आहेत? हवामानातील बदलामुळे या सगळ्यांची कारणं आपल्याला दिसून येत आहेत. आणि हवामानामध्ये जसा बदल होतो त्याप्रमाणे बघा वीज पडणे, ढगफुटी होणे, सुनामी येणे इत्यादी निसर्ग आपत्ती ह्या उद्भवतात. बघा किती लांब प्रकारची सुनामी आपल्याला या पाठातून दिसत आहे. तर बघा मुलांना आता आपण पाहणार आहोत दुष्काळ. दुष्काळ म्हणजेच काय आहे? फेमाईन. दुष्काळ याचाच अर्थ काय की पावसाचा अभाव असणे की ज्या ठिकाणी पाऊस पडलेलाच नाही की जो पाऊस आपला 75% जो पाऊस पडत असतो त्याच्यापेक्षा जर कमी खाली पाऊस पडत आहेत तर त्याला आपण दुष्काळ असे म्हणत आहोत. म्हणजे जेणेकरून जिथे अन्न, पाणी आणि चारा याची गैरसोय होत आहे किंवा ते पाणी मिळत नसल्या किंवा अन्न, पाणी आणि चारा याची सोय झाली नाही. कशामुळे झाली नाही? की जो पाऊस आहे तो वेळेवर न पडल्यामुळे आणि 75% हा पाऊस कमी पडतो त्यावेळी दुष्काळ हा निर्माण होतो आणि त्यामुळे दुष्काळ निर्माण झाल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागत आहे. मग हा दुष्काळ कोणत्या कारणामुळे होऊ शकतो? की वाढती ही लोकसंख्या आहे त्याच्यामुळे देखील दुष्काळ होऊ शकतो. त्याचप्रमाणे वेळेवर पाऊस न पडल्यामुळे देखील ही दुष्काळ होऊ शकतो. तर आता आपण पाहणार आहोत अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे म्हणजेच सेक्युरिटी उद्भवणारी परिस्थिती म्हणजेच दुष्काळ होय. म्हणजे तुम्हाला आता इथे त्यांनी एक व्याख्या सांगितलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं दुष्काळ म्हणजेच काय आहे की दुष्काळ म्हणजेच पावसाचा अभाव की काही ठिकाणी हा पाऊस पडत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे 75% हा पाऊस जरी पडला 75%पेक्षा जर पाऊस कमी पडतोय तर त्याला आपण काय म्हणत आहोत? दुष्काळ म्हणत आहोत. जिथे अन्न, पाणी आणि चारा याची गैरसोय होत आहे आणि अशा प्रदेशाला आपण दुष्काळ म्हणत आहोत. मग अन्नधान्याचा व पाण्याचा प्रदीर्घ म्हणजे जिथे अन्नधान्याचा देखील पुरवठा होत नाही, पाण्याचा देखील प्रदीर्घ तीव्र तुटवडा याचा अर्थ काय आहे की पाणी हे अपुरे पडणे, तीव्र म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी हे कमी पडणे म्हणजे त्याला सॅक्रेसिटी उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ होणे. म्हणजे तिथे अन्न नाही, पाणी नाही, चारा नाही की माणसांना खाण्यासाठी अन्न नाही आहे, पाणी नाही आहे आणि गुरांना देखील पिण्यासाठी पाणी नाही आणि चारा नाही. मग जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण त्याला काय म्हणत आहोत? दुष्काळ म्हणत आहोत. म्हणजे जिथे शेताला पिकवण्यासाठी पाणीच नाही आहे, मग शेतात जर धान्य पिकलंच नाही आहे तर साहजिकच त्या शेतकऱ्यांना पैसे कसे मिळाले? कारण त्या शेतातूनच त्यांची जी इन्कम असते ती इन्कम मिळत असते. मग जर शेताला लागणारं जे पाणी आहे ते पाणी जर त्यांना मिळालं न मिळालं शेतं पिकणार नाही आहेत, पिकं पिकली नाही तर ती उगवणार नाही. त्याच्यामुळे ती काय विकणार आहेत आणि त्याच्यामुळे ती विकून ते त्यांचा उदरनिर्वाह करत असतात. आणि अशामुळे जर त्यांच्या हातामध्ये जर पीकच नाही, पीक नसल्यामुळे पैसा नाही आणि त्याच्यामुळे ही दुष्काळग्रस्त परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी इथे दुष्काळाची जी डेफिनेशन आहे ती सांगितली आहे की जिथे अन्नधान्याची व पाण्याचा प्रदीर्घ तीव्र तुटवडा जिथे उद्भवतो त्या परिस्थितीला आपण काय म्हणणार आहोत मुलांनो? बघा त्या परिस्थितीला आपण दुष्काळ असे म्हणणार आहोत. तर अशा प्रकारची जिथे कोरडी जमीन असते, जिथे पाण्याचा अभाव आहे आणि तिथे मुलांनो आपण पाहू शकतो अन्न, पाणी आणि चारा याची उपलब्धता नसते, जिथे गैरसोय आहे, अशा सर्व परिस्थितीला आपण दुष्काळ देखील म्हणणार आहोत. अशी ही सर्व परिस्थिती बघा पाहतात. याला हा जी कोरडी जमीन आहे त्याला दुष्काळ आहे. दुष्काळाची सर्वसाधारणपणे
देखील दोन प्रकार पडतात, सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ. बघा आपण इथे पाहिलं आहे की सौम्य दुष्काळ म्हणजे काय आहे की जो कमी प्रमाणामध्ये दुष्काळ आहे, की म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये पीक आलेलं आहे, थोड्याफार प्रकारामध्ये पाणीही म्हणजे पावसाचं पाणी आलेलं आहे आणि त्या जेवढं पावसाचं पाणी आलं आहे तेवढ्या प्रमाणात शेती केली गेलेली आहे. मग इथे तीव्र दुष्काळ म्हणजे काय की जिथे पाणीच आलेलं नाही, की 75% सरासरीपेक्षा देखील पाणी हे कमी आले आहे, त्याच्यामुळे पीकही उगवलेली नाही, पिकांचं नुकसान झालेलं आहे, हातामध्ये पैसा नाही आहे, म्हणजे तिथे पाणी, अन्न आणि त्या चाऱ्याची देखील गैरसोय आहे. मग अशा ठिकाणी आपण त्याला म्हणणार आहोत तीव्र दुष्काळ असं देखील म्हणणार आहोत. दुष्काळाची पाहू शकतो, दुष्काळाचे दोन प्रकार पडतात, एक सौम्य दुष्काळ आणि एक तीव्र दुष्काळ. बघा सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ व तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते. आता इथे त्यांनी दुष्काळाचे वर्गीकरण केलेले आहे. बघा आता त्याच्यात पण त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, दुष्काळाचे प्रमुख कारण हे नैसर्गिक असले तरी काही मानव कृती व काही नैसर्गिक कृतीमुळे दुष्काळाची परिस्थितीजन्य निर्माण होऊ शकते. आता बघा मानव कृती काय सांगितले की दुष्काळाचे प्रमुख कारण त्यांनी सांगितले आहे. काय कारण आहे दुष्काळाचं प्रमुख कारण? दुष्काळाचं प्रमुख कारण नैसर्गिक असले तरी, हे नैसर्गिक आहे, पाऊस पडणं हे कोणाच्या हातात नाही आहे की कोण पाऊस पाडणार आहे का, तर नाही, तर हे नैसर्गिक आहे. पाऊस हा बरोबर 4 महिने पाऊस आहे, 4 महिने थंडी आहे, 4 महिने उन्हाळा आहे, 4 महिने परत पुन्हा पाऊस आहे. हे जे ऋतूचं चक्र आहे हे सतत चालू असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितले की दुष्काळाचे प्रमुख जे कारण आहे ते नैसर्गिक असलं तरी काही मानव कृती व काही नैसर्गिक कृती, म्हणजे मानवाच्या गोष्टीमुळे देखील आणि नैसर्गिक कृतीमुळे देखील दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असते. त्यांनी सांगितले बघा कशा प्रकारे परिस्थिती निर्माण होत आहे, काही मानवाच्या चुकीमुळे आणि काही नैसर्गिक कृतीमुळे दुष्काळाची परिस्थिती होत असते. मग मानव कृती आणि नैसर्गिक कृती या दोन्ही गोष्टी याला कारणीभूत आहे दुष्काळासाठी. बघा आपण पाहत आहोत. मग दुष्काळाची आता आपण कारणे पाहणार आहोत. कोणती दुष्काळाची कारणे? जो सौम्य दुष्काळ आहे आणि जो तीव्र दुष्काळ आहे. मग यापैकी कोणत्या कारणामुळे दुष्काळ हा निर्माण होत आहे? आता त्यातलं जे पहिलं कारण आहे आपल्या समोर आलंय का, त्याच्यामध्ये पहिलं आहे जे आवर्षण आहे. आवर्षणचा अर्थ काय आहे? मग आवर्षण आहे, अतिवृष्टी आहे म्हणजे हेवी रेन आहे, पूर आहे, फ्लड आहे, पुरात पिके वाहून जाणे किंवा पिकाचे नुकसान होणे आहे. आता आवर्षण म्हणजे अचा अर्थ काय आहे? नाही आहे, अचा अर्थ नाही. आणि वर्षांचा अर्थ काय आहे? म्हणजे पाऊस न पडणे म्हणजे वर्षा न होणे. तर जिथे अजिबात पाऊस पडला जात नाही किंवा तिथे सरासरीपेक्षा फार कमी प्रमाणामध्ये पाऊस पडला जातो, जिथे पूर्ण जमीन कोरडी असते, त्या ठिकाणाला आपण काय म्हणत आहोत? आवर्षण म्हणत असतो. मग हे कधी कोणत्या ठिकाणी होत असते? तर साधे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये होते की जागतिक तापमान वाढीमुळे देखील होऊ शकतं, त्याचप्रमाणे जंगल तोडीमुळे देखील होऊ शकतं, त्याचप्रमाणे याची जी कारणं आहेत ती देखील कारणामुळे आवर्षण हे वाढी होत असते की ज्या ठिकाणी अजिबात पाऊस पडत नाही, सरासरीपेक्षा देखील फार कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि तिथे पावसाची जिथे कमतरता असते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रहारिक जी जमीन आहे ती कशी कोरडी आहे, त्याला पाण्याचा पुरवठा नसतो, म्हणजेच तिथे पाऊस न पडणे, अजिबात पाऊस न पडणे म्हणजेच काय आहे? आवर्षण आहे. हे क्लिअर झाले. अतिवृष्टी, आता बघा इथे उलट झालेलं आहे. अतिवृष्टी म्हणजे काय? आपण काय पाहत आहोत? दुष्काळाची कारणे बघत आहोत. जिथे आवर्षण आहे म्हणून दुष्काळ पडला आहे हे तुम्हाला नीट समजून सांगितलं आहे. आवर्षण म्हणजे काय? म्हणजे नाही, वर्षण म्हणजे पाऊस न पडणे, म्हणजे अवर्षणचा अर्थ काय? जिथे कोणत्याच प्रकारचं जे कधी जास्त भागांमध्ये पाऊस पडतच नाही, कित्येक दिवसानंतर खूप वर्षानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याला काय होतं? तिथे पीक येतात. परंतु तिथे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून जेव्हा ज्या भागामध्ये पाऊस पडत नाही त्या भागाला आवर्षण भाग असे बोलले जाते. आता इथे उलट झालेलं आहे. इथे अतिवृष्टी, इथे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे. अति म्हणजे काय आहे? जास्त. वृष्टी म्हणजे काय आहे? पाऊस आहे. आता इथे बघा इथे जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे देखील दुष्काळ झाला. कारण का? की जे पीक आलेलं आहे ते पीक देखील त्या पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलेलं आहे, त्यामुळे पिकांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे, म्हणजेच दुष्काळ आला आहे, म्हणजेच पुन्हा आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे आणि म्हणून इथे अतिवृष्टी झाली, म्हणजेच त्याला बोलणार हेवी रेन. पूर म्हणजे काय आहे? फ्लड आहे, की पुराचं पाणी जेव्हा बाहेर येतं तेव्हा आपण त्याला फ्लड बोलतो. पुरात पिके वाहून जाणे, ज्या पुरामध्ये पिके काय केली जातात जी आलेली आहे ती वाहून जाणे किंवा पिकाचे नुकसान होणे, किंवा जे पाणी वाहून गेले आहे त्याच्यामुळे पिकं कशी झाली? ओली झाली आहेत. ती ओली पिकं असेल ती सगळी खराब होऊन जातात, ती नासून जातात आणि त्याच्यामुळे त्याला बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचा भाव मिळत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे शेतकऱ्यांचं देखील नुकसान होते. म्हणजेच हे काय आहे मुलांनो?
दुष्काळ आहे. आणि म्हणून ही सर्व जी कारणं आहेत आपण पाहिली आहेत, मी तुम्हाला समजवलं आहे. आवर्षण म्हणजे काय, अतिवृष्टी म्हणजे काय, पूर म्हणजे काय, पुरात पिकं वाहून जाणार, काही काही पिकं वाहून जातात आणि काही जी पिकं जर राहिली असेल तर पिकाचं नुकसान होतं की ती मुळात सकट उखडली जातात आणि निघून जातात. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीही येत नाही. तर अशा प्रकारची ही दुष्काळाची कारणे बघा, पाहता तुम्हाला चित्र दिसत आहे कशा प्रकारे फ्लड आहे, अतिवृष्टी आहे आणि पिकं कशा प्रकारे ही वाहून जात आहेत, हे चित्रामध्ये तुम्ही क्लिअरली पाहू शकता. दुसरं जे कारण आहे ते पाहत आहोत, तापमानातील बदल, वादळे, थंड हवा, धुके, असा पर्यावरणातील बदल. आता हे जे कारण आहे पर्यावरणातला बदल आहे. म्हणजे आपण आता पाहिलं जमिनीशी निगडीत जे पाऊस न पडल्यामुळे किंवा जास्त पडल्यामुळे किंवा कमी पडल्यामुळे दुष्काळ होत आहे, पिकं वाहून जात आहेत किंवा पिकेचं नुकसान होत आहे. दुसरं आपण कारण पाहत आहोत तापमानातील बदल, की जो ॲटमॉस्फिअर आहे, जो आपल्या आजूबाजूचा, त्याच्यात बदल होत आहे, त्याच्यामध्ये वादळं येत आहेत, थंड हवा होणे, धुके, असे पर्यावरणातील काय आहेत हे बदल देखील घडत आहेत. आणि या सर्व बदलामुळे देखील काय होत आहे, दुष्काळ होत आहे. ज्यावेळेस पाऊस पडायचा आहे त्यावेळेस पाऊस पडत नाही, ज्यावेळेस गारवा पडायचा आहे त्यावेळेस गारवा पडत नाही. मग हवामानात बदल झाल्यामुळे, ऋतूचक्रामध्ये बदल झाल्यामुळे देखील मुलांना दुष्काळाचे हे देखील प्रमुख कारण इथे आपल्याला दिसत आहे. बघा अशा प्रकारे हे वादळ आहे, थंड हवा आहे, धुके आहे आणि असे पर्यावरणातील बदलामुळे दुष्काळाची कारणे देखील वाढत जात आहेत. तिसरं आहे पिकावर पडणारी जी कीड आहे, रोग, टोळधाड, उंदीर व घुशी इत्यादी प्राण्याकडून होणारा पिकांचा जो नाश आहे, की पिकावर जे पडणारे जे कीड आहे, जे पिकावर काय करतात की पिकं आपण जे उगवली जातात, की जे एखादं आपण पीक घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण एखादं फळ देखील घेतलेलं आहे, मग त्या पिकावरती देखील काय प्रमाणात छोटे छोटे जे सूक्ष्म जीवजंतू जे किडे आहेत ते पडले जातात. आणि अशा प्रकारे जिथे पिकांचं त्या रोगांचा जास्त जर प्रादुर्भाव जास्त वाढत गेला, जिथे जास्त जे कीड आहे तिथे वाढत गेली, तर ते अख्ख्या पिकांना खाऊन टाकतं. त्याच्यामुळे देखील पिकांचं नुकसान होत आहे, त्या झाडांचं नुकसान होत आहे, त्या फळांचं नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे रोग आहे, त्याप्रमाणे त्या झाडांना रोग लागू शकतो. टोळधाड येते, की जे टोळ असतात, जे टोळ काय करतात, अख्ख्या थवाचा थवा येतो आणि जे गहू असते, जे ज्वारी असते, जे हरभरा असतील, जे धान्य आहे शेतामधलं, ते शेतातलं धान्य फस्त करून टाकतात. म्हणजे जे धान्य शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे ते शेतकरी ते धान्य विकून 4 पैसे जे त्यांना मिळत असतील तर ते देखील मिळण्याची आशा नसते. आणि म्हणून टोळधाड देखील रोखणं हा तितकंच गरजेचं आहे. उंदीर व घुशी, जे आपले उंदीर आणि घुशी आहेत ते देखील धान्य फस्त करत असतात. मग इत्यादी प्राण्याकडून होणारा पिकांचा नाश, आणि मग या सर्व प्राण्यांकडून काय होत आहे, पिकांचा नाश होत आहे. पिकावर पडणारी जी कीड आहे, जो रोग आहे, त्याच्यामुळे त्यांना रोग होतो. जे पक्षी आहेत ते काय करतात, अशा प्रकारचे सगळे जे टोळ आहेत, ते टोळ नावाचा जो पक्षी आहे तो शेतातलं सगळं धान्य खातो. आणि त्याचप्रमाणे जे उंदीर घुशी आहेत त्या जमिनीत राहून पिकांचा नाश करत असतात. मग हे देखील एक प्रमुख कारण दुष्काळाच्या कारणामध्ये येऊ शकत आहे. बघा अशा प्रकारचे उंदीर तुम्ही पाहतच आहात, घुशी देखील आहेत, ते पिकांना काय करतात, नाश करतात, ते खाण्याचा प्रयत्न करत आहेत. आपलं जे चौथं कारण आहे पाहू शकता की भूकंपासारखी ही नैसर्गिक आपत्ती आहे. आता भूकंप ही कशी आहे, नैसर्गिक आहे. आणि त्याच्यामुळे जर भूकंप झाला तर अख्खं जे घर आहे ते हादरून जातं. एखादी बिल्डिंग म्हणा, एखादी इमारत म्हणा, कोणतीही गोष्ट ती काय होते, हलून जाते, त्याच्यामध्ये सर्व नष्ट होत राहतं. तिथे मृत्यूहानी होते, मानवहानी होते, जीवितहानी होते आणि खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान तर होतच होतं, परंतु जे जीवितहानी देखील होण्याची फार मोठी शक्यता असते. आणि म्हणून दुष्काळामध्ये देखील जर एखाद्याचा शेतकरी आहे, जर भूकंप आला तर त्याच्या घरावर जर समजा भूकंपामध्ये त्याचं जर घर हादरलं गेलं, त्याच्या घराची जर दुभागलं गेलं तर साहजिकच त्याचं घर हे मोडलं जाणार आहे. त्या घरातली हर एक जी वस्तू आहे ती खराब होणार आहे, सगळं मातीमोल होणार आहे. आणि पुन्हा ते नव्याने उभं करण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे, सर्व वस्तू घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचप्रमाणे त्याचं जर एखाद्या व्यक्तीचं जीवितहानी झाली तर ती भरून न येण्यासारखी असते. आणि म्हणून ही भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती देखील दुष्काळाचं महत्त्वाचं कारण असू शकत आहे. चौथं म्हणजे 5वं आहे आवर्षण. हे दुष्काळाचे प्रमुख कारण आहे. आवर्षण जसं मी सांगितलं, म्हणजे काय आहे, नाही आहे. वर्षण म्हणजे काय आहे, पाऊस न पडणे. म्हणजे आवर्षण म्हणजे जिथे ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही, सरासरीपेक्षा जो कमीत कमी
पाऊस पडतो की ज्या ठिकाणी पाऊस अजिबात पडत नाही तिथे पिकांची वाढ होत नाही आणि त्याच्यामुळे तिथे आवर्षणासारखी ही परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्याला आपण कोरडी जमीन असं म्हणू शकतो आणि म्हणून तिथे त्याला आपण आवर्षण म्हणतो की जिथे प्रत्येक वर्षापासून प्रत्येक दिवसापासून महिन्यांपासून हा पाऊस न पडल्यामुळे ही जमीन कशी आहे कोरडी झालेली आहे. त्याच्यामुळे जर पिकच उगत नसेल तर साहजिकच आहे त्या ठिकाणच्या भागाला आवर्षण असे म्हटले जाते आणि हे देखील एक दुष्काळाचं एक प्रमुख कारण असू शकतं आहे. अशा प्रकारे आपण ही दुष्काळाची कारणे मुलांना पाहत आहोत. 6वं जे कारण आहे याशिवाय मानवी कारणे आहेत म्हणजे आता याशिवाय आपण ही झाली नैसर्गिक कारणे झाली की आपण आवर्षण आहे, अतिवृष्टी आहे, ढगफुटी आहे, वातावरणातील बदल आहे, हवा थंड होणे आहे, हे सगळे नैसर्गिक पाहिले दुष्काळाची कारणं देखील असू शकतात. त्याप्रमाणे पिकावरचा कीड आहे, रोग आहे, त्याचप्रमाणे जे टोळा पक्षी जो दाणे खाफस्त करतो, उंदीर आहेत, घुशी आहेत, फळाचं जे पिकांचं नुकसान करतायत. परंतु आता याच्याशिवाय जे मानव काय करत आहे त्याशिवाय मानवी कारणे म्हणजेच काय आहे की दुष्काळ होण्याचे जे कारण आहेत युद्ध आहे. बघा युद्ध करणे म्हणजे जर एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी युद्ध करणे त्याच्यामुळे देखील एक जीवितहानी होऊ शकते. जीवितहानी झाल्यामुळे देखील दुष्काळ येऊ शकतो. जर घरातला करता पुरुषच जर नसेल तर त्याची जी येणारी जी कमाई आहे त्याच्यामुळे देखील त्यांचं घराचं आर्थिक नुकसान होत आहे. त्याच्यामुळे साहजिकच दुष्काळ येत आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत अशांतता की आपल्या घरामध्ये देखील असलेली जी अंतर्गत अशांतता आहे त्याच्यामुळे देखील होऊ शकते. वाहतुकीच्या मार्गाचा अभाव की जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल एखादा माल तर त्या ठिकाणी जर रस्त्याचा जर प्रादुर्भाव असेल तर त्याच्यामुळे देखील काय होऊ शकतं दुष्काळ येऊ शकतो की एखादा माल जर दुसऱ्या ठिकाणी नाही वेळेवर पोहोचला गेला तर त्याच्यामुळे देखील आपली दुरावस्था होऊ शकते. त्याच्यामुळे देखील वाहतुकीच्या मार्गाचा अभाव असणे म्हणजे की आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्रुटी निर्माण होणे. लोकसंख्येची बेसुमार वाढ आता जिथे पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे की गरजा लोकांच्या ज्या वाढत्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या गरजा कमी पडत आहेत म्हणजे त्या वस्तू कमी पडत आहेत आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येमुळे देखील म्हणजे ज्याप्रमाणे जे लोक आहेत त्या लोकांना अन्न वस्त्र निवारा आणि ज्या काही अजून ज्या गोष्टी आहेत त्यांची जी डिमांड आहे ज्यांची मागणी आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे लोकसंख्या ही जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे जी मागणी ही वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. व हे देखील एक दुष्काळाचं त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे कारण असू शकत आहे. बघा आता हे तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे हे युद्धाचं चित्र आहे की कशा प्रकारे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती हमला करत आहे किंवा त्याच्यामध्ये युद्ध होत आहे. जगात विविध प्रदेशात तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याची नोंदी आहे की जगामध्ये तीव्र दुष्काळ म्हणजे तिथे अजिबातच शेती पिकत नाही, तिथे पाऊस पडत नाही, तिथे पूर्ण ती जमीन नापीक झालेली आहे आणि अशा वेळेस मग आपण त्याला काय म्हणतो की तीव्र दुष्काळ आहे की जिथे पिण्यासाठी देखील पाणी नाही. मग अशा वेळेस अशी आपण पेपरमध्ये बातम्या ऐकतो, पेपरमध्ये बातम्या बघतो किंवा टी व्हीला बातम्या ऐकतो म्हणून की दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याची आपल्याला नोंदी येते की अशा तीव्र दुष्काळामुळे कित्येक लोकांचे प्राण हे गतप्राण झालेले आहेत. याच्या नोंदी देखील आपल्याला या टी व्हीमध्ये किंवा पेपरमध्ये बघायला मिळतो. आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड आहे. तर दुष्काळग्रस्त खंड जर बघायचं ठरलं तर सगळ्यात आशिया हा काय आहे दुष्काळग्रस्त खंड आहे म्हणजेच मोस्ट फेमस अफेक्टेड ठरलेला आहे. तर आशिया कुठे आहे बघा इथे पाहू शकता हा कोणता आहे आशिया आहे. की आशिया हा जो प्रांत आहे आशिया प्रांतामध्ये हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून इथे प्रचलित आहे आणि मोस्ट फेमिन इफेक्टेड तो ठरलेला आहे. दुष्काळग्रस्त खंड म्हणून हा प्रचलित आहे. बहुतांश दुष्काळ हा अवर्षण प्रमाण पूरग्रस्त प्रदेशात पडलेला असतो की जर दुष्काळ आहे हा बहुतेक काय आहे बघा इथे सांगितलंय अवर्षण प्रवण व पूरग्रस्त प्रदेश जिथे अवर्षण आहे आणि तिथे पूरग्रस्त आहे ते ठिकाणी जास्त दिसतो. जगात जे भीषण दुष्काळ पडले त्यात भारत आणि चीनमध्ये दुष्काळ हे प्रमुख आहेत की जगामध्ये जे काही आपल्याला दुष्काळ दिसत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारत आणि चीन हा देखील आपल्या पहिल्या नंबरवर तिथे दिसत आहे. भारत आणि चीन मधील दुष्काळ हा प्रमुख आहे बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे. मग दुष्काळाची तीव्रता ही कमी करण्यासाठी काही उपाय त्यांनी सांगितले की जर दुष्काळाची तीव्रता जर कमी करायची असेल तर त्याच्यावर काय उपाय करता येईल की हे जे आपण कारणे बघितली की दुष्काळ होण्याची कारणं बघितली की कोणकोणत्या गोष्टीमुळे दुष्काळ होऊ शकतो. मग ते आपण सर्व प्रकारची कारणं पाहिली जे मानवनिर्मित आहेत काही निसर्ग निर्मित आहेत. मग हे सर्व कारणांना आपण पाहिलं आपण ते चित्रीकरणाच्या माध्यमातून मुलांना तुम्ही समजून घेतलं. आता याच्यावर आपण काही उपाय करू शकतो का की दुष्काळ तर झालेला आहे परंतु आता त्याच्यावर काय उपाय निघू शकतो का. मग आपण काय करू शकतो ते आपण या चित्रातून बघा स्पष्टीकरणातून पाहणार की त्याची तीव्रता ही कशा प्रकारे कमी करता येईल.
आता सगळ्यात पहिला आपण काय करू शकतो, पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच रियूज करू शकतो. की आपण एखाद्या जो पाण्याचा नियोजनपूर्वक काय करायला पाहिजे, आपण उपाय करणं गरजेचं आहे. पाण्याचं नियोजनपूर्वक म्हणजे जे पाणी जे आपल्या हातामध्ये आहे किंवा आपल्याकडे जे आपण पाणी स्टोअर केलेलं आहे, जमा केलेलं आहे, त्या पाण्यामध्ये आपण कशा प्रकारे आपण घरातल्या कामासाठी त्याचा वाटप करू शकतो आणि अतिशय कमीत कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर करणं ही देखील आपली जबाबदारी आहे, जेणेकरून दुष्काळ हा होऊ शकत नाही. किंवा घरात असणाऱ्या प्रत्येकाला पुरेल इतकं पिण्यासाठी पाणी, त्याचप्रमाणे अन्न शिजवण्यासाठी पुरेल इतकं पाणी आणि त्या पाण्याचा वापर पुनर्वापर कसा होईल ते देखील वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण पाहू शकतो की जे काही पाणी आहे की त्याचा कसा प्रकारे पुनर्वापर, जसं ज्याप्रमाणे आपण एखाद्या भाज्या धुतो, मग भाज्या धुतलेलं पाणी आपण ते फेकून न देता पुन्हा ते झाडाच्या कुंडीमध्ये टाकणं, रोपट्यांना टाकणं, की जेणेकरून आपले देखील भाजी धुवून होणार आहे आणि त्या झाडांना देखील पाणी मिळणार आहे. म्हणजेच पाण्याचा आपण काय करत आहेत, पुनर्वापर करत आहेत, रियूज करत आहेत. म्हणजे म्हणून सांगितले पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करायचा आहे, की नियोजनपूर्वक त्याचं करायचं की जर मी पाणी वापरत आहे तर त्याचा रियूज कसा होणार आहे व पाण्याचा पुनर्वापर पाणी ते रियूज कसं होणार आहे याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. आता आपण दुसरं पाहणार आहोत, स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन. स्थानिक पातळीवर कशा प्रकारे जलसंधारण आपण योग्य नियोजन करणं देखील आपलं गरजेचं आहे. तिसरं बघा मुलांना आपण पाहणार आहोत, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे व तसेच वृक्षतोड म्हणजे डिफॉरेस्टेशन थांबवणे, की जास्तीत जास्त झाडे लावणे आणि वृक्षतोडी आहे त्याला थांबवणे हे देखील आपल्या हातामध्ये, की ज्याप्रमाणे जर तुम्ही जितकी जास्त झाडे लावाल तितकं जास्त झाडामध्ये काय होणार आहे की पाऊस हा पडणार आहे आणि जे जंगल तोड आहे ते देखील कमी करण्यात मदत होत आहे. म्हणजे दुष्काळाची काळ आहे की जर झाड असेल तर झाडापासून झाड हे संपत्ती आहे की झाड आपल्याला खूप काही देत आहे. मग झाडं जर तोडली तर झाडामुळे सर्व गोष्टी काय होणार आहेत, नष्ट होणार आहेत. आणि म्हणून जर दुष्काळ जर रोखायचा असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करणं. वृक्षांची लागवड म्हणजे काय, आपल्याला झाडे लावायची आहेत, ती जगवायची आहेत, ती वाढवायची आहेत आणि तसेच वृक्षतोड म्हणजे डिफॉरेस्टेशन थांबवायचं आहे, की ज्या ज्या ठिकाणी वृक्ष तोडत आहेत त्यांना आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. हे देखील आपण करू शकतो. नेक्स्ट आहे हवामान बदलाचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे. आपल्याला हवामानाचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या नियोजनात बदल करायचा आहे, की जर आपल्याला वाटतं की आता पाऊस येऊ शकतो आहे, आपल्याला असं वाटतं की आता थंडी सुरू होणार आहे की गारवा पडला आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला जे नियोजन केलं आहे त्या नियोजनामध्ये जे प्लॅनिंग केलं आहे त्या प्लॅनिंगमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. अशा प्रकारे मध्येच वीज कडवू शकते बघा. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं की कोणत्या प्रकारचे आपण दुष्काळाला रोखण्यापासून आपण कोणकोणत्या प्रकारचे उपाय करू शकतो.